हिंदी वाले खाली करत पोलिसांना माहिती नसतं, यंत्रणेला माहिती दिवस फक्त सरेंडर व्हायच्या आधी कार्यकर्ते आधी पोहोचतात. कम्युनिकेशन सुरू होतं का कार्यकर्ते? याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120 ब, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे मोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. काल येऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज आरोपी सरेंडर होतो. धनंजय मुंडे भेटल्यानंतर सरेंडर होतोय. हे तुम्ही धनंजय मुंडे साहेबांनाच विचारलेलं बरं राहील, मला न विचारलेलं बरं. तुमची काय चर्चा झाली आता देवेंद्रजींनी काय आश्वासन दिले? मी आता काहीही चूक केलेली नाही. मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. ते फक्त जे खाली आपल्या याच्यापुरते जामीनपुरते जे सरकारी वकील नेमलेले आहेत त्याच्यामध्ये एका शब्दाची त्रुटी आहे, ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला मी त्यांच्याकडे गेलेलो. प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुमची थेट मागणी आहे का? कारण सरकारवरती आरोप होते, सरकारची प्रतिमा मलिन होते, राजीनामा द्यावा का नवीन वर्ष? त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार नाही. सरकारची प्रतिमा मलिन होती. सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे. मी एका 2.25 तालुक्याचा आमदार आहे. मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही. नाही, आधी मराठी होऊ द्या, मग हिंदी में. मागणी केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही बोलत होते उज्ज्वल निकम. हो, उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असं